नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण इतर भाषिक मस्ट वॉच नवनवीन चित्रपट सुचवू. तुम्ही या सिरीजमधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आजच्या पिक्चरच्या आजच्या भागात आज आपण बोलूया F1 या चित्रपटाबद्दल. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत ब्रॅड पिट, केरी कॉन्डॉन, डॅमसन इड्रिस, जेवियर बार्डम. या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत जोसेफ कोसिन्स्की. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही गोष्ट आहे सॉनी हेस्टची. 90च्या दशकात त्याची प्रतिमा एक जबरदस्त आणि कोणालाही न जुमानणारा ड्रायव्हर अशी असते. पण 90च्या दशकात ट्रॅकवर झालेल्या अपघातात त्याची कारकीर्द संपते. त्याचा संघर्षाचा काळ सुरू होतो आणि विजेता व्हायचं, त्याचा अनुभव घ्यायचं याचं स्वप्न अपुरं राहतं. तर 30 वर्षानंतर फॉर्म्युला 1चा एक संघ मालक सॉनीला एक संधी देण्याचं ठरवतो. त्याला परत F1 मध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करतो आणि हीच त्याची बदला घ्यायची संधी असते. विजेता व्हायचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि त्या फिलिंगसाठी सॉनी पुनरागमन करतो. मग पुढे काय तो शेवटी जिंकून दाखवतो का? त्याचं बॉन्डिंग नवीन टीम सोबत कसं जुळतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा जबरदस्त चित्रपट पाहावा लागेल. आता आपण बोलूया हा चित्रपट आपल्याला अनुभव कसा देतो याबद्दल. F1 हा चित्रपट निव्वळ आणि निव्वळ थिएटर एक्सपिरियन्ससाठीच आहे. थिएटरमधून बाहेर पडल्यावर असं वाटेल की शिट, आज काय बघितलं मी. जबरदस्त अनुभव आहे. F1 या चित्रपटाची स्केल इतकी मोठी आहे की सगळं भव्य दिव्य वाटेल. काय प्रोडक्शन क्वालिटी आहे, काय बजेट आहे, ते पण डोंगराएवढंच असेल. चित्रपट खूप रिच फील देतो आणि रेसिंग कार्स यात श्रीमंती ओसंडून वाहत असते आणि ते दाखवण्यात चित्रपट यशस्वी होतो. टेक्निकली हा चित्रपट ब्रिलियंट आहे. काय कॅमेरा वर्क आहे, काय अँगल्स आहेत. एकदम एज ऑफ द सीट एक्सपिरियन्स आपल्याला देतो. खूप वेळा अंगावर शहारे येतात. आपण सीटवरून हालचाल करत चित्रपट बघत असतो. रेसिंगचे सिक्वेन्स काय दाखवलेत, इतके अँगल्स आहेत की आपण गुंग होऊन जातो. ती टाइमलाईन बनवायला एडिटरचा तर जीवच काढला असेल. इतके कट्स तो वेडाच झाला असेल. त्यात जबरदस्त BGM, साऊंड डिझाईन काय केलंय. कॅमेरा वर्क आणि BGMचं जे अनोखं मिश्रण झालंय ते कमाल वाटतं. शेवटी साऊंडसाठी हॅन्स झिमर आहे तर प्रश्नच नाही. आणि या सगळ्यांना घेऊन जे मास्टरपीस बनवलंय याचं श्रेय डिरेक्टर यांना जातं. आणि शेवटी ते डिरेक्टर आहेत मॅव्हरिकचे. काही वेळा रेसिंग सिक्वेन्स बघताना आपण अवाक होतो. शेवटचा तो फ्लाइंगचा सिक्वेन्स बघताना असं वाटतं की आपणच स्वतः कार चालवतोय. ती फिलिंग काय असते जेव्हा समोर फक्त रस्ता दिसतोय, बाकी काहीच नाहीये. हवेला चिरत आपली फक्त कार जाते. ते जबरदस्त समाधान वेगळंच वाटतं. शेवट काय होणार हे आपल्याला माहीत असतं, पण सगळा एक्झिक्युशनचा पैसा आहे. F1 मध्ये ब्रॅड पिटचा जो रोल आहे तो उत्तम लिहिला आहे. जो ऑरा आहे तो सॉनीमध्ये दिसतो. इमोशनल पण करतो. त्याचा आत्मविश्वास आपल्याला भावतो. त्याचं स्वप्न जेव्हा प्रत्यक्षात उतरतं ते आपण जगतो. ब्रॅड पिट या चित्रपटाचा आत्मा आहे. जोशू आणि त्याचं बॉन्ड दाखवलं आहे ते मीठ मसाला सारखंच आहे, पण शेवटी त्यांचं बॉन्ड बघून आपल्याला पण बरं वाटतं. तर बोलण्यासारखं खूप आहे. F1 हा चित्रपट एक अनुभव आहे. IMAX मध्ये बघितलं तर जबरदस्त वाटेल, पण तिकीटं खूप महाग आहेत. 700-800ची तिकीट आहेत. तरी नॉर्मल थिएटरमध्ये जिथे साऊंड चांगला आहे तिथे बघितलं तरी उत्तम फील येईल. आणि तुम्हाला फॉर्म्युला 1 बद्दल काहीच माहीत नसेल तर काही टेक्निकल गोष्टी डोक्यावरून जातील, पण तेवढं ठीक आहे. थोडं रेसिंग सिक्वेन्स रिपिटेटिव्ह वाटू शकतात, पण क्लायमॅक्स बघून आपण मंत्रमुग्ध होतो. तर हा होता रिव्ह्यू F1 या चित्रपटाचा. हा निव्वळ थिएटरमध्ये बघण्यासाठीच चित्रपट आहे, तर त्याचा अनुभव सुद्धा थिएटरमध्येच घ्या. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.